प्रचाराची रणधुमाळी होती ती संपली. आज प्रत्यक्षात मतदानाचा दिवस आला आणि मी माझ्या कुटुंबासहित या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलाय. मला विश्वास आहे की मागच्या सगळ्या काळामध्ये पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काही काम आम्ही मंडळीत करू शकलो, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महापालिकेत 5 वर्ष जे काही आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलंय, त्यानंतर 2017 ते 22 पर्यंत आम्ही काम केलं आणि त्यानंतर 24ला विधानसभा लोकसभेच्या निवडणुकाही झाल्या आणि मला असं वाटतं की पुणेकरांनी त्यामुळेच पुन्हा एकदा काम करायची संधी आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेत दिली. आजही मला तोच विश्वास आहे की जे काही काम पुणेकरांनी पाहिलंय त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीवरती, नेतृत्वावरती विश्वास व्यक्त करू आज पुन्हा पुणेकरांचं पूर्ण समर्थन आमच्या सोबत राहील हा मला विश्वास वाटतो. आणि म्हणून आज खरं तर पुणेकरांना सुद्धा मी आज हे आवाहन करेन की जास्तीत जास्त लोकांनी, नागरिकांनी घराच्या बाहेर पडून आपला संविधानाने दिलेला जो आपल्याला अधिकार आहे तो या ठिकाणी आपण बजावला पाहिजे आणि सर्वांनी मतदान केलं पाहिजे. या निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ असाच सामना पाहायला मिळाला होता. एकमेकांवरती टीका सुद्धा करण्यात आली. नाही, मला असं वाटतं मी कधीच वैयक्तिक बोललो नाही, परंतु काही समोरनं आल्यानंतर बोलावं लागतं. आणि मला असं वाटतं की शेवटी पुणेकर हे खूप विचार करून मतदान करतात. पुणेकर हे सुज्ञ आहेत, पुणेकर हे जाणकार आहेत आणि म्हणून कुठल्याही टीका टिप्पणी खालच्या स्तरावरती जाऊन काही ठिकाणी झाल्या, सोशल मीडिया राष्ट्रवादीवाल्यांचे, पार्टीच्या आणि पालकमंत्र्यांच्या सोशल मीडिया टीमनं नको त्या स्तरावरती खाली जाऊन या निवडणुकीमध्ये प्रचार केला. सामदाम दंड भेद सगळं जसं काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि या सगळ्याचाच वापर झाला. मला वाटतं पुणेकर त्याला आज मतपेटीतून या सगळ्या प्रकारांना नक्कीच उत्तर देतील. किती जागांचा निर्धार साधारण अपेक्षा आहे, विश्वास वाटतो? मी जसं म्हणालो की एकूणच आम्ही केलेलं काम आम्ही पुणेकरांसमोर ठेवलं की जे 2014 पासून माननीय मोदीजींचं सरकार पंतप्रधान म्हणून या देशामध्ये त्यांच्या नेतृत्वातलं सरकारने जे काम पुण्यासाठी केलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पुण्यासाठीचे अनेक प्रकल्प, अनेक योजना आल्या आणि महापालिकेमध्ये 5 वर्ष जे काही आम्ही सर्वांनी काम केलं असेल हे सगळं पाहता जे काही काम आम्ही केलं हे लोकांसमोर आहे, लोक अनुभवतात. मेट्रो सारखे प्रकल्प झाले, नद्यांचे प्रकल्प पूर्ण होत आहेत, आज समान पाणी पुरवठा योजना पूर्णत्वाकडे आली, जायका प्रकल्प पूर्ण होतोय, चांदणी चौक, कात्रज चौकासारख्या दक्षिण पुणे आणि पश्चिम पुण्याच्या वाहतुकीचा, प्रवेशद्वाराच्या वाहतुकीचा प्रश्न सुटतोय. पीएमपीएमएलच्या बसेसमध्ये 1200 ते 1500 नवीन बसेस, अशी असंख्य कामं आमची मागच्या जर विचार केला तर पुणेकरांनी पाहिलंय. आणि म्हणून मला विश्वास आहे की पुणेकर हे विकासाला, प्रगतीला आणि या शहराचं आता आणि भविष्याचं म्हणजे पुढच्या पिढीचं सुद्धा भविष्य पुणेकर पाहतात. ते निश्चितपणे कोणाच्या हातात सुरक्षित आहे? मोदीजींच्या नेतृत्वातील, देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्याच हातात सुरक्षित आहे. देवेंद्रजी हे पुणेकर जाणतात. म्हणून मला असं वाटतं की 120 ते 125 जो काही मी शहरभरात सगळ्या भागामध्ये जो काही फिरलोय, प्रचार झालाय, त्यामुळे मला विश्वास आहे की जो उदंड प्रतिसाद मिळत होता, पुणेकर ठिकठिकाणी जो साथ देत होते, हे सगळं जर पाहिलं तर मला असं वाटतं अत्यंत सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे पुणेकर निश्चितपणे आहे त्याच कारभाराच्या हातामध्ये कारभार करायला संधी देतील आणि 120 ते 125 जागा आमच्या नक्की निवडून देतील आणि पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा पुन्हा होईल. दादा म्हणतात आमचाच महापौर होणार, मला पुण्याच्या पाठिंब्याची गरज भासणार नाही. मला असं वाटतं की आता हे सगळं स्पष्ट होत चाललंय. पाठिंब्याची तर गरज सोडाच, मुळात तो विषयही नाही. पुणेकरांनी हे ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार. वोट दाखवून जी आज पुणे में लोकल बॉडीज म्यूनसिपल कॉर्पोरेशन के इलेक्शन के लिए वोटिंग हो रहा है, तो मैं मेरे परिवार के साथ यहाँ आया हूँ. मैंने मेरे वोटिंग का जो अधिकार था सिर्फ उसके तहत मैंने आज वोटिंग किया है. और मुझे विश्वास है कि पुणेकर जो हमारी जनता है उन्होंने पिछले 14 साल से, जब से माननीय मोदी जी 2014 से जब से मोदी जी देश के प्रधानमंत्री बने, तब से पुणे के लिए जो केंद्र सरकार की अनेक योजनाएं थी उसके माध्यम से जो पुणे में काम हुआ है, उसके बाद माननीय देवेंद्र जी इस राज्य के मुख्यमंत्री के तौर पर
उनकी सरकार ने जो बहुत सारा काम यहाँ पे किया है, पुणे में जो किया है, और 5 साल हमने एज ए म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में एज ए रूलिंग पार्टी करके जो काम किया है, तो जो काम हमने किया है वो लोगों के सामने है, पुणेकर जनता वो देख रही है, उसका अनुभव भी कर रहे हैं। जैसे कि मेट्रो का प्रवास तो पुणेकर जनता कर रही, पहले तो फिर कागज पे ही था। पहले इस कांग्रेस और इस एनसीपी के सरकार के समय में यहाँ से दिल्ली तक वही लोग थे, लेकिन मेट्रो माननीय मोदी जी के आने के बाद हुई, देवेंद्र जी के प्रयास के बाद हुई। तो पुणेकर जनता जानती है, आज 2 लाख लोग हर रोज मेट्रो से प्रवास कर रहे हैं। उसके बावजूद आज अगर आगे देखें तो हम कम से कम 120 किलोमीटर का मेट्रो का नेटवर्क पूरा करेंगे। रिवर फ्रंट हो या जायका प्रकल्प है, ऐसे प्रोजेक्ट के काम चल रहे हैं। शहर में पुणे में इंफ्रास्ट्रक्चर के बहुत सारे प्रोजेक्ट खड़े रहे, जैसे कि और भी जो अंडरपासेस हो, रिवर्स के ऊपर ब्रिज हो, ये बहुत सारा काम हुआ है। पब्लिक ट्रांसपोर्ट सक्षम करने के लिए, वो मजबूत करने के लिए बहुत सारे कदम हमने उठाए। तो ये सब देखते हुए जो हमने काम किया लोगों के सामने और आगे जाके जो करने वाले हो, संकल्प पत्र के माध्यम से हमने पुणेकर जनता के सामने रखा भी है। तो यही विश्वास है मुझे कि पुणेकर जनता जो है वो प्रगति को वोट करती है, वो विकास को वोट करती है, और इस पुणे का, मेरे शहर के भविष्य किसके हाथ में सुरक्षित है, ये सोचकर वोट करती है। तो एक ही चेहरा, एक ही पार्टी सामने आती है, माननीय मोदी जी की भारतीय जनता पार्टी, माननीय देवेंद्र जी को, जो देवेंद्र जी की जो विजन है पुणे के लिए, ये पुणेकर जनता जानती है। तो 5 साल हमने जो काम किया केंद्र सरकार, राज्य सरकार के माध्यम से, तो इसके लिए मुझे विश्वास है कि पुणेकर जनता बिल्कुल हमारे साथ रहेगी, और फिर एक बार पुणे का मेयर भारतीय जनता पार्टी का ही बनेगा। कितनी सीटें आप ला रहे हैं और जिस तरह से मैं पूरे पुणे में जब पिछले 15 दिन से प्रवास कर रहा हूँ, रैलीज हो या लोगों से मिलना हो, उनके माध्यम से संवाद करना हो, तो उसके तहत मुझे लगता है कि जो अनुभव मुझे आया है, जो रिस्पांस लोगों का मिला है, तो 120 से 125 तक हमारी सीटें आएगी और मेयर भारतीय जनता पार्टी का बनेगा। अन्ना बार आरोप कर रहा है क्या बात कर रहा है? नहीं, अभी तो वो उनका पुराना हो गया, आज नहीं बोलेंगे वो, जब काउंटिंग होने के बाद वो तो शुरू ही करेंगे। तो आप अभी से तैयारी रखो, आप सवाल भी नहीं पूछेंगे तो वो शुरू होंगे। ईवीएम क्लिअर फ्रायडे अंकुश काकडेंनी आता मतदान दिलं, त्यांचे 3 मतदान त्यांना दिसलं आलं, पण 4थं मतदान दिल्यावर बीप वाजला नाही असा त्यांचा आक्षेप आहे. आता त्यांना काय वाटलं ते तेच सांगतील. मला असं वाटतं की आता सुरू होणार आहे, तुम्ही मानसिकता तयार करा की आता आमच्या प्रसार माध्यमांना 16 तारखेला दुपारनंतर हे तुम्हाला विचारावं लागणार नाही की ईव्हीएमचं काय, तेच सांगतील. ईव्हीएम पराभव डोळ्यासमोर दिसतोय म्हणून अशा पद्धतीची स्पष्ट आहे, पराभव स्पष्ट दिसतो. आता हे सुरू करतील, पण मला असं वाटतं की बघा, महाविकास आघाडीतीलच एक खासदार जे आहेत धाराशिवचे, त्यांनी परवा एक त्यांचं भाषण खूप व्हायरल होतं की अरे बाबांना आता हे रडणं भास्कर ईव्हीएम वगैरे काही नसतं, नाही तर मी खासदार नसतो झालो. आता जर महाविकास आघाडीतलाच एखादा लोकप्रतिनिधी असं बोलतोय, तर आता हे मला असं वाटतं. आणि अनेक वेळेला यांच्या अंकुशांना काकडेंच्या नेत्यांनी स्पष्ट केलं, ईव्हीएम वरती आता रडू नका. अन्ना एक क्लियर फाइट आपके साथ है विश्वास आहे का? नाही, मला माझ्या भारतीय जनता पार्टी आणि पुणेकरांवरती विश्वास आहे. मला बाकी व्यक्ती हा विषयच नाही राहत. माझ्या समोर कुठली, आमच्या पार्टीच्या समोर कुठली पार्टी हा विषय, व्यक्तिविरुद्ध व्यक्ती हा माझ्या डोक्यातही विषय नाही. थँक्यू.